आता दुष्काळाच्या खाईतील शेतकऱ्यांवर विजेची कुऱ्हाड कोसळणार नाही. घाबरू नका, खचून जाऊ नका आणि निराशाने आत्महत्याही करू नका, कारण या सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय आपल्या मदतीला येत आहे. एक ऊर्जा स्रोत वातावरणीय दाबाच्या तत्वावर आधारित तयार केलेले उपकरण नैसर्गिक जलस्रोत. नमस्कार, माझे नाव कीर्ती रमेश तुपे. माझ्या शाळेचे नाव केळापूर हायस्कूल फॉर गर्ल्स अहिल्यानगर. आज आपण पाहत आहोत इंधनाचे भाव किती भयानक रीतीने वाढलेले आहेत. तसेच नियमित असा वीज पुरवठा आणि त्यामध्ये भर म्हणजे विजेचे भरनियमन या सर्व समस्यांना आज आपण तोंड देत आहोत. वीज पुरवठा जर नसेल तर त्याला पाणी मिळू शकत नाही. शेतीसाठी, जनावरांसाठी आणि आपल्या स्वतःसाठी तर त्या समस्यावर उपाय म्हणून हा प्रकल्प केला आहे. नमस्कार, माझे नाव रेणुका नागनाथ सोनवणे, केळापूर हायस्कूल फॉर गर्ल्स अहमदनगर. मी या शाळेचे उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे. वैज्ञानिक तत्व: पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाते. साहित्य: 2 प्लास्टिकच्या टाक्या, 2 लोखंडी पाईप, रबरी नळी, मोठा प्लास्टिकचा ट्रे, 1 लहान नळ, ठिबक सिंचन नळी, लोखंड स्टँड. कृती: पूर्णपणे नैसर्गिक असा हा गमतीदार प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्णपणे वातावरणीय दाब विहिरीतील पाण्यावर पडतो. टाकीतील पाण्यावर त्यापेक्षा कमी दाब असतो, त्यामुळे पाणी टाकीमध्ये ओढले जाते. जर पाणी नळीतून शेतीसाठी पुढे वाहत गेले तर टाकीतील दाब कमी होते व वातावरणीय दाबामुळे विहिरीतील पाणी टाकीत आपोआप ओढले जाते. जोपर्यंत पाण्याचा पुरवठा शेतीला चालू आहे तोपर्यंत ही क्रिया सतत चालू राहते. पाईपचा नळ बंद केल्यास पंपाचे कार्य आपोआप थांबते. उपाययोजना आणि महत्त्व: खर्चिक ऊर्जा स्रोत न वापरता आपल्याला पिण्याचे व शेतीचे पाणी पुरवठा करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग करता येतो.